माझे नाव वैशाली शामरकर, वर्ग 4, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेवगाव. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला आपले संविधान दिन विषयावर 2 शब्द बोलणार आहे. ते तुम्ही कृपया शांततेत ऐकावी ही माझी नम्र विनंती. दलितांचे ते तलवार होऊन गेले, दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्याय विरुद्ध प्रहार होऊन गेले, अन्याय विरुद्ध प्रहार होऊन गेले. होते ते गरीबच, पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले, पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले. अरे या मूर्खांनो, अजून कळत कसं नाही? वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले. होय मित्रांनो, ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहिले की त्याच पुस्तकावर आज हा भारत देश चालतो, ते म्हणजे भारतीय संविधान. सुरुवातील 389 सदस्यांपैकी फाळणीनंतर 299 सदस्यांनी 1082 दिवसांनी म्हणजे 2 वर्षे 11 महिने 18 दिवसात जवळपास 12,000 पानांचे महान असे संविधान लिहिले. भारतीय संविधानात एकूण 1 प्रास्ताविक, 8 अनुसूची, 25 भाग, 395 कलमे होती. सध्या भारताच्या घटनेत एक प्रास्ताविक, 12 अनुसूची, 25 भाग, 448 कलमे, 5 परिशिष्टे आहे. संविधान दिन दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 1949 साली या दिवशी भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली. भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांनी अथक परिश्रम केले आणि त्यांच्या संघर्षाचे आणि कष्टाचे फळ म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाला एक मजबूत संविधान प्रदान करण्याचे सर्वात मोठे काम होते, ज्याचा मसुदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला होता. जगातील विविध देशांच्या राज्यघटनेतील विशेष गोष्ट भारतीय संविधानात मिसळून सशक्त आणि न्याय प्राप्त झाले आहेत. संविधान सभेचे सदस्य भारताच्या राज्यघटनेच्या संविधान सभेच्या निवडून आलेल्या सदस्याद्वारे निवडले गेले आहे. जवाहरलाल नेहरू, डॉक्टर भीमराव आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अब्दुल कलाम आझाद आदी विधानसभेचे प्रमुख सदस्य होते. 29 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय राज्यघटनेची स्वीकार करण्यात आली आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आली. जय हिंद, जय भारत.